का झालं रे तुले? तर माझ्या जागेवर बसून गेलं, का झालं याले? त्याला डेंगू खोकला झाला. डॉक्टर साहेब, डेंगू खोकला. डॉक्टर साहेब, खोकलू खोकलू चड्ड्या ओले होऊन चालले. इतका खोकला येऊन राहिला, काहीतरी करा. आता मला तर समजून नाही राहिलं, एवढं खोकलत आहो का काही विचारत नाही. दिवस आहे का रात मला समजून नाही राहिलं डॉक्टर साहेब. डेंगू खोकला पहिल्यांदा ऐकलं. तू मरणार बिरणार आहे का काय रे? असं वाटत आहे मला, तुझे लक्षण दिसून राहिले तू मरणार आहे. डॉक्टर साहेब, काहून असे म्हणून राहिले? मी मरणार आहो. मेल्यानं तुमचा काय फायदा होणार आहे? उलट जिवंत राहिलं तर तुम्हाला ऍडमिट करून पैसे मिळणार माझ्या बापाकडून. मी मेल्यावर काय मिळणार हो डॉक्टर साहेब तुम्हाला? मला वाटतं तुला टीव्ही झाली आहे, आता टीव्हीच्या लास्ट स्टेपवर आहे तू. आता काय वाचायचे काही लक्षण दिसून नाही राहिले, म्हणून म्हणून राहिलो. तुम्ही एक्सरा नाही काढला, काही नाही ना, तुरंत सांगून राहिले. माझ्याकडे 10 पेशंट येते, मला माहित राहते कोण मरणार आहे आणि कोण वाचणार आहे. डॉक्टर साहेब, काही करा, माझ्या मित्राला वाचवा, त्याला मरू नको द्या. तो मेला तर माझं कसं होईल? तो माझा नाश्ता पाणी सगळ्याचा खर्च उचलते. तो मेला तर कसं होईल रे? डॉक्टर साहेब, त्याला वाचवा, मरू नको द्या. तुला मरण्याचा गम नाहीये माझ्या. मी नाश्ता पाणीचा खर्च उचलतो म्हणून तू मला नको मरू म्हणून. काळत तसं आहे रे, मतलबी तू कामापुरताच मामा राहते रे बाबा. अरे काळजी आहे म्हणून म्हणत आहो. काळजी दिसतं सगळ्याला. पाहिलं मी आता.